गाईज, वेलकम टू आवर चॅनल. तर आजचा व्लॉग असणार आहे रिओच्या ग्रूमिंगचा व्लॉग. आज मी आली आहे रिओला ग्रूमिंगसाठी. आय मीन बेदिंग आणि त्याचं हेअरकटसाठी. खूप जंगली झाला होता, तो आणले आम्ही आज त्याला. आय मीन नेहमीच आम्ही इथेच आणतो त्याला, आजही तिथेच आणलं आहे, द कॉलर स्क्वेअर ठाणे. चला तर मग चल चल ये जायचं. झालंय सगळं, चल. कुठे गेला मॅम? रिओ कुठे आलो आपण? रिओ ए रिओ, हाय हाय. तू कुठे आला? केस कापायला आला रिओ? रिओ तू इथे बघ ना, इथे बघ, केस कापायला आला रिओ. मस्त दिसणार आहे रिओ, आता स्मार्ट दिसणार आहे, स्मार्ट क्यूट बॉय दिसणार आहे. चला तर मग चालू करूया. सो ही आहे पूजा. कॉलर स्क्वेअर हे खूप 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 कम्फर्ट झोन आहे मला रिओसाठी, त्याच्या ग्रूमिंगसाठी. आय मीन जिथे खूप केअरफुली हँडल केलं जातं पेट्सला. खूप त्यांच्या कलेने घेतलं जातं आणि नॉट म्हणजे फक्त ट्रिमरचा यूज न करता सीझरचाही यूज होतो. ती ओनर आहे आणि फक्त रिओच नाही, बट फॉर एव्हरी पेट शी इज सो केअरिंग. आणि ती खूप ती काय, तिचं स्टाफ काय, सगळे खूप पोलाईट आहेत, जेंटल आहेत. सो ही प्लेस आम्हाला 3 years बॅक आय मीन मी शोधून काढली होती रिओसाठी, आणि अजून मी इथेच जाते आणि मी इथेच ग्रूमिंग करते. कारण आय मीन ते कम्फर्ट झोन आहे ना, की जे आपल्याला हवं असं कम्फर्ट झोन, तसं वालं कम्फर्ट झोन. म्हणजे इफ युअर पेट इज नॉट रेडी फॉर ग्रूमिंग, किंवा तो कधी कधी, आता तो एक पेट आहे राईट, सो होऊ शकतं की इज फसी, तो त्याला नाही म्हणजे नाही तसं उभं राहायचं किंवा काय. शी लिटरली म्हणजे ती थांबते की नाही, तू ॲडजस्ट हो, तू वेल सेटल हो, मग आपण करू. हे काइंड ऑफ जे एन्व्हायरमेंट तिने क्रिएट केलं आहे, किंवा ह्या जे काय आहे हे, ते मला एक प्रकारचं बोलतात ना रिलीफवालं आहे. चला झाली एकदाची हेअर कटिंग. तिथे एक कॅट आलं होतं, त्या कॅटसाठी वॉज लाईक लवकर मला उतरवा खाली. असं वाटतं चला झालं बाबा एकदाचं माझं. कधी एकदा इथून मला बाहेर काढतात बिचारा अवनीचा सोनू. स्मार्ट दिसतोय. आज मी पहिल्यांदाच त्याला एकट्याला घेऊन आली होती ही बाईकवर. चला तर मग व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब चॅनल.